नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण एक सुंदरशी बोधकथा ऐकणार आहोत. प्रतिपदेचा चंद्र ही बोधकथा बघा अकबर आणि बिरबल यांच्यावरती आहे. कारण अकबर बिरबलाच्या गोष्टीची पुस्तकं अगोदर मिळायची आम्ही लहान असताना आणि ती वाचायचो होतो आम्ही. खूप मजा यायची ती पुस्तकं वाचताना. कारण बिरबलाने अतिशय मार्मिकपणे, अतिशय म्हणजे विनोदी वृत्तीने छान सांगितलेल्या प्रश्नावरती तोडगा काढलेला असायचा. तर अशीच ही सुंदर कथा आहे, ऐकूयात. एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठवण्यात आले होते. आता कसं आपण प्रत्येक म्हणजे आपलं पंतप्रधान म्हणा किंवा कोणी मंत्री वगैरे असं परदेशामध्ये भेटीला जातात ना, तसंच त्या काळात सुद्धा पद्धत होती. कारण माहिती कसं व्हायचं ना जग. एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठवण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या, सगळी स्थळे पाहिली, थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सगळ्या विषयांवरती बोलणी झाली, चर्चा झाली, मतमतांतरं झाली. परंतु कुणीतरी अचानकच बिरबलाला प्रश्न विचारला की महाशय, आपल्या देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? कारण बिरबल हा उत्तर देण्यामध्ये अतिशय पटाईत होता आणि तो योग्य तोच उत्तर द्यायचा की समोरचा सुद्धा गोंधळून जायचा, भांबावून जायचा, आश्चर्यचकित व्हायचा. असं बिरबलाचं व्यक्तिमत्व होतं. मग तिथंही त्यांना प्रश्न विचारला की आपल्या म्हणजे तुमच्या देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात काय फरक जाणवला, यांची तुलना तुम्ही कशी कराल? मग बिरबलानं मात्र तात्काळ उत्तर दिलं की बघा, नीट लक्ष द्या, तुमचे बादशहा म्हणजे पर्शियाचे बादशहा पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा म्हणजे बिरबल प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत. या उत्तरावर त्या दरबारातील सगळेजण खुश झाले. बादशहाने बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. आपल्या देशी जेव्हा बिरबल परतला, म्हणजे भारतात जेव्हा बिरबल आला, त्याची कीर्ती म्हणजे त्यांनी जे काही विधान केलं होतं, जे काही उत्तर दिलं होतं, ते सगळं पोहोचलं होतं इथं भारतामध्ये अकबरापाशी. बादशाह व सरबत दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण त्या दिलेल्या उत्तराचा त्यांनी काही व्यवस्थित विचारच केलेला नव्हता. वरवरचं ऐकलं त्यांनी. आणि कारण त्यांच्या बादशहाला, त्यांनी पर्शियाच्या बादशहाला बिरबलाने पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र म्हटलं होतं आणि अकबराला प्रतिपदेचा म्हटलं होतं. त्याच्यामुळं सगळेच दरबारी लोक काय झाले होते आणि इव्हन बादशहासुद्धा रागाला गेलेला होता. म्हणजे त्यांना असं वाटलं की अकबराला कमी लेखलं गेले आणि हे सगळ्यांच्या जिव्हारी झोंबलं होतं. बादशहालाही आवडलं नव्हतं. त्याने बिरबलाला विचारलं, तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उद्गार का काढले? यावर बिरबल म्हणाला, महाराज, अहो, प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारा, समृद्धीच होत जाणारा असा चंद्र आहे, म्हणून तुम्हाला ही उपमा दिली. आणि पर्शियाचा बादशहाला पौर्णिमेची चंद्राची उपमा दिली कारण तो कलेने कमी होत जाणार आहे. तुमच्या कसं काही लक्षात आलं नाही? आणि मग मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत, त्यामुळे मी असा फरक केला. हे बादशहाला उत्तर दिलं बिरबलाने. आणि मग बादशहा पण काय झाला, अकबरसुद्धा काय केलं, समाधानी झाला. ह्या एवढ्यातून ह्या काय शिकायला मिळतं? तर कधीही कुठलीही एखादी गोष्ट एखादी बघताना सकारात्मक बाजू पाहावी आणि समजून घ्यावी आणि मगच त्याच्याविषयी समज किंवा गैरसमज करून घ्यावेत. कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.